मित्रांनो, मी भूमेश शेंडे. सध्या नगरपंचायत आणि परिषदेचे निवडणूक चालू आहेत. मला हे नाही समजत, ज्यांची गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकार आहे आणि ते लोक म्हणतात विकास नाही झाला. पण विकास करायला थांबवलं कोणी? हां, मागच्या 10 वर्षापासून तुम्ही सतत सत्तेमध्ये आहात. रस्त्यांची हालत, नाल्यांची हालत, शहरामध्ये धूळ उडते, कचरा पडला राहतो जागोजागी. आणि तुम्ही स्मार्ट सिटी, स्वच्छ भारतचा नारा दिला. फक्त हे कागदापुरती आणि भाषणापुरती का? शहरांची एवढी हालत बिकट झालेली आहे. जो शहरांपासून गावाला जोडलेला रस्ता, ते रस्त्यामध्ये एवढे खड्डे पडलेले आहेत की दर दिवस ॲक्सिडेंट होतात आणि कोणी ना कोणी त्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतो. याला कारणं कोण? याला दोषी कोण? आणि म्हणता तुम्ही विकास नाही झाले, तर विकास करायला थांबवली कोण आहे तुम्हाला? करा ना विकास. कधी कराल विकास? नुसतं निवडणुकीत आले, लोकांना दारू चिवडा पैसा वाटलं आणि मग निवडून आल्याच्या नंतर मध्ये 5 वर्ष घरी झोपा काढलं. हाच तुमचा विकास का? जागे व्हा मित्रांनो. आज नाही जागले तर उद्या भारत संपेल आणि हे संपायलाच लागलेले आहेत. हे लोक सत्तात बसणार आहे. म्हणून म्हणतो, तुम्ही थोडंसं जागृत व्हा. धन्यवाद.